या प्रकरणापासून वेगळं होण्याचा प्रयत्न करताय का? तुमचा असा ठाम विश्वास आहे की बहरीनला सेटल करू शकतात, दिग्विजय पाटीलला किंवा काही काळापुरतं पार्थ पवारला पण देशाबाहेर ठेवू शकतात? नाही, आता ते कोण कोणाला देशाबाहेर ठेवतायत नाही ठेवत आहेत मला माहित नाही, पण शंका मात्र मनात नक्कीच येते की आत्ताच्या घटकेला एवढे क्रिमिनल चार्जेस असताना दिग्विजय पाटीलला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली? पार्थ पवारचं अजून नाव FIR मध्ये का नाही आलं? आणि आज जर हे लग्नाला बहरीनला गेले असतील तर बहरीनचे रिपॅट्रिएशनचे जे काही काही कायदे आहेत त्या आत्ताच्या घटकेला मला माहित नाही काय एक्झॅक्टली आहेत, पण हा व्यक्ती जर तिथून परत आलाच नाही तर या पूर्ण प्रकरणाची चौकशी कुठे येणार आहे त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह आत्ताच्या घटकेला तरी मला दिसते. या सर्व प्रकरणाची एकत्रित माहिती करून अंतिम अहवाल हा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे खारगे समितीचा पहिल्या आठवड्यात येणार होता. आपण बघताय की हिवाळी अधिवेशन त्याच्यानंतर लागेलच आहे. कुणाला तरी वाचवलं जाते कारण की एक्सटेन्शन देऊन 1 महिन्याचं ह्या अधिवेशनामध्ये त्या गोष्टी येऊ नये. हे खारगे समितीचा अहवाल आत्ता आला असता तर अधिवेशनात धुमाकूळ घालून अजित पवारांचा राजीनामा झाला असता. उपमुख्यमंत्री पदाचा, पालकमंत्री पदाचा, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांचा राजीनामा झाला असता. पण तसं होऊ नये म्हणून आत्ताच्या घटकेला 1 महिन्याचं, खरं तर 8 दिवस एक्सटेन्शन दिलं तर ठीक आहे, पण 1 महिन्याचं तब्बल जे एक्सटेन्शन दिलं गेलंय की आता पुढच्या नवीन वर्षी आपण हे सगळं बघू, तर हे बिलकुल चालणार नाही. मी तर ठरवलंय मी कुठच्याही परिस्थितीत प्रिलिमिनरी अहवालासाठी मला ताकद आहे तेवढं मी फोर्स करणार आहे. विरोधी पक्ष महाराष्ट्रातला जर थोडा बहुत जरी जागा असेल तरी त्यांनी पण आवाज उचलावा आणि कुठच्याही त्यांनी सांगावं की आतापर्यंतची जी झालेली चौकशी आहे त्याचा प्राथमिक अहवाल तरी आत्ताच्या घटकेला आला पाहिजे. एवढंच नाही तर FIR मध्ये अमेडिया कंपनीचं नाव आणि पार्थ पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे अशी डिमांड मी करते. तसं विरोधी पक्षांनी सुद्धा करणं गरजेचं आहे. ताकदीने ते करतील की नाही माहित नाही, मी तरी नक्कीच करणार. या अधिवेशनामध्ये अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी व्हावी असं वाटतंय का? कारण अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित होईल. विरोधी पक्षांनी विशेषतः काँग्रेसने म्हटले की आम्ही हा मुद्दा उचलून धरू. मात्र जर पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल नसेल तर अजित पवारांपर्यंत पोहोचणार कसा हा प्रश्न? खरंच आहे, पण म्हणूनच मी म्हणते की FIR मध्ये पहिलं अमेडिया एंटरप्राइजेस LLP आणि पार्थ अजित पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे. ते घातल्याबरोबर अजित पवारांना राजीनामा हा द्यावाच लागेल आणि त्याच्यासाठी मी लढणार आहे जसं मी म्हटलं. पण विरोधी पक्ष पैकी आता मला जर फक्त कळलं की काँग्रेस करतंय, पण बाकीचा विरोधी पक्ष सुद्धा काय करतोय याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे. त्यांनी